श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तुम्हाला हे आळस कंटाळा येतो का? घरात खूप प्रमाणात निगेटिव्हिटी ऊर्जा आहे का? नंबर 1, घरामध्ये सर्वांनाच आळस येतो, थकवा येतो, कोणत्याच कामामध्ये मन लागत नाही, शरीरामध्ये एनर्जी नसल्यासारखे वाटते. नंबर 2, घरामध्ये सतत नुकसान होते, इलेक्ट्रिक वस्तू खराब होतात, तोडफोड होत राहते. नंबर 3, घरामध्ये सतत तोटे नुकसान होत राहतात, त्यामुळे घरात मन लागत नाही, नुकसान होते. नंबर 4, मनामध्ये अनेक वाईट विचार येतात, कधी कधी असं वाटतं जगावंसं वाटत नाही, जीवन संपून टाकावंसं वाटतं. नंबर 5, विनाकारण काळजी चिंता निर्माण होते, यामुळे बरीच लोक डिप्रेशनमध्ये जातात. नंबर 6, एखादे काम होता होता राहून जाते, शेवटच्या टप्प्यापर्यंत ते काम येते आणि ते काम होत नाही, त्यामुळे नैराश्य निर्माण होते. नंबर 7, घरामध्ये सतत आजारी पडतात, एकाचं झालं की दुसरे आजारी पडतात, काही वेळेस औषध उपचार घेऊन सुद्धा बरे होत नाही, मनात वाईट विचार येत राहतात. नंबर 8, घरामध्ये कोणीतरी असल्याचा भास होत राहतो आणि भीती वाटते. आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे की नाही हे कसे ओळखावे जाणून घेऊया. एक काचेचा ग्लास घ्या, त्यामध्ये पिण्याचे पाणी टाका, त्यात गंगाजल टाका, मूठभर गुलाबाच्या पाकळ्या टाका आणि हा ग्लास घराच्या कोपऱ्याला ठेवा. हा ग्लास कोणत्याही घराच्या कोपऱ्यावर ठेवला तरीही चालेल. 24 तासानंतर त्यामधील पाणी निरखून बघा. जर पाणी लालसर झाले असेल तर घरामध्ये निगेटिव्हिटी आहे. जितके गर्द पाणी होईल तितकी जास्त निगेटिव्हिटी आहे आणि पाणी जर जसेच्या तसे असेल तर घरामध्ये निगेटिव्हिटी नाही, हा वेगळाच विषय आहे. निगेटिव्हिटी संपवण्यासाठी उपाय. नंबर 1, घरातील प्रत्येक व्यक्तीवरून पिवळी मोहरी घ्या. देठ असलेले विषम संख्येमध्ये मिरच्या 5 किंवा 7, त्यामध्ये खडे मीठ टाका. अँटी क्लॉकवाईज प्रत्येकाच्या अंगावरून उतरावे, यामुळे नजर दोष लवकर जाते. नंबर 2, किचनमध्ये लाल कपड्यात 1.25 किलोचे गाठोडे बांधून ठेवा, यात खडे मीठच टाकावे, वर लटकून ठेवावे, पण ही पुरचुंडी बाहेरच्या लोकांना दिसता कामा नये. हे गाठोडे महिनाभर ठेवावे, त्यानंतर त्या कपड्यातील मीठ चेंज करावे आणि जुने मीठ वाहत्या पाण्यामध्ये किंवा झाडाखाली किंवा टॉयलेटमध्ये टाकून द्यावे. नंबर 3, घरामध्ये हनुमान चालीसा वाचावी किंवा ऐकावी. नंबर 4, अंगणातील तुळशीला दररोज संध्याकाळी शुद्ध गाईच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा न चुकता लावावा. नंबर 5, दररोज घरातील स्वच्छता करावी. आपल्या मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ साफ ठेवावा. फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये खडे मीठ टाकावे, फक्त गुरुवारी फरशी पुसू नये. नंबर 6, अमावास्या आणि पौर्णिमेला मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा किंवा साध्या तेलाचा आणि दररोज संध्याकाळी भीमसेन कापूर किंवा साधा कापूर दररोज प्रज्वलित करावा. यामुळे घरातील निगेटिव्हिटी लवकरात लवकर नाहीशी होते. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.